45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग पार पडलंय। पाहूया। हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग असणार आहे। कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर विशेष समिती स्थापन करण्यात आल्यात। 21 ते 45 दिवसात नोंदी तपासून कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत। यासाठी बीडच्या साक्षाळ पिंपरी गावात अधिकाऱ्यांनी कार्यशाळा घेतली। समितीच्या अहवालानंतर जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत। 45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली मराठवाड्यातील कलेक्टर ग्राउंडवर। पूर्वजांचा महसुली जातीचा पुरावा लागणार। पूर्वजांचा पुरावा नसल्यास रक्ताच्या नातलगाच्या जातीचा पुरावा आवश्यक। अर्जासोबत शपथपत्राची गरज लागणार। शिंदे समितीने शोधलेल्या नोंदींच्या आधारे शपथपत्र आवश्यक। वंशावळ जुळवणाऱ्या शपथपत्राची गरज। जात पुराव्यासह टीसी आणि अन्य आवश्यक कागदपत्र घेऊन महा ऑनलाईनवर अर्ज करावा लागणार। महा ऑनलाईनवर केंद्रावरचा अर्ज तहसील कार्यालयात जाणार। तहसील कार्यालयात छाननीतून त्रुटी कळवण्यात येणार। त्रुटी नसल्यास ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायासाठी अर्ज पाठवणार। ग्रामस्थ समितीनंतर अर्ज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवणार। उपविभागीय अधिकारी अंतिम कुणबी प्रमाणपत्र देणार। जात प्रमाणपत्रासाठी जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला आणि वाडवडिलांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत। हैदराबाद गॅझेटच्या GR नंतर सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्यात। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे। कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक बाबी: अर्जदार किंवा पूर्वजांच्या वास्तव्याचा तपशील, शाळेचा दाखला, नोंदणीकृत कागदपत्र किंवा वीज बिल, ग्रामपंचायत दाखला, महसुली दस्त किंवा इतर कोणतेही शासकीय कागदपत्र, शिंदे समितीने ठरवून दिलेली कागदपत्र, प्रतिज्ञापत्र। जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये जे काही पुरावे लागणार आहेत त्या पुराव्याचा ताळमेळ घालून त्याचा एक अभिप्राय, एक रिपोर्ट त्यांनी त्या सक्षम प्राधिकरणाला द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा अभिप्राय जो येईल त्याच्या अनुषंगानं मग त्या प्रमाणपत्र द्यायचं का नाही द्यायचं याच्या संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकारी निर्णय घेणार आहेत। तर SDOना प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये मदत करण्याकरता ही समिती आहे। महाराष्ट्र शासनाने जे हैदराबाद गॅझेट लागू करून GR निर्गमित केली आहे त्याच्या अंमलबजावणी आणि त्याच्या अनुषंगाने जे पुढची प्रक्रिया राबवायची आहे त्यासाठीची कार्यशाळा आपण आज इथे जिल्हा स्तरावर सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसंच सहाय्यक कृषी अधिकारी यांची आपण कार्यशाळा आयोजित केलेली आहे। आणि याच्यामध्ये काल पण आपण प्रेस नोट इश्यू करून सर्व नागरिकांना आवाहन केलेली आहे की आपण त्यांनी ज्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज असेल त्यांनी तहसील स्तरावर अर्ज करू शकतात। मुंबईतील मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारकडून नवा GR काढण्यात आला, तर या GRला ओबीसींचा विरोध पाहायला मिळतोय। मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून GR मधील काही गोष्टींवर आक्षेप घेण्यात आलाय, तर ओबीसींच्या अधिकारांसाठी भुजबळांकडून मोर्चाचाही इशारा देण्यात आलाय। असं असताना आता जात प्रमाणपत्रासाठी गाव पातळीवर अधिकारी दाखल होणार आहे। यासाठी नागरिकांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत। अशोक काळकुटे, दत्ता कानवटेसह श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।